स्मॉल अँड मीडियम जे बिझनेस ओनर आहे, म्हणजे जे छोटे व्यावसायिक आहे, त्यांची संख्या ही खूप जास्त आहे. म्हणजे आपले चहावाले, दुकानदार, किराणावाले, आणि त्यांचाही पर डेचा इन्कम चांगला असतो, 2 ते 5 हजाराच्या दरम्यान असतो. हे जे स्मॉल अँड मीडियम बिझनेस ओनर्स आहे, यांनाही इन्व्हेस्टमेंटची जर सवय आपल्याला द्यायची असेल तर ते कसं करू शकतात? या सगळ्या स्मॉल अँड मीडियम स्केलचे जे लोक आहेत त्या लोकांसाठी एक सोपी आयडिया मी तुम्हाला देतो. मेजॉरिटी जर तुम्ही बघाल तर हे लोक ते डेली कलेक्शन वाल्यांकडे पैसे देतात. बरोबर. आता हे पैसे तो ज्या बँकेत टाकतो तिथं व्याज अजिबात मिळत. हेच पैसे महिन्याच्या एंडला तुम्ही म्युच्युअल फंडची SIP करा. 5,000, 10,000, 2,000 जे तुम्हाला रक्कम जमेल ते करा. कारण म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला लॉंग टर्मसाठी चांगले पैसे आणि चांगला परतावा मिळतो. रूल्स ऑफ म्युच्युअल फंड नावाचा एक माझा कोर्स आहे, फ्री कोर्स आहे. मी माझ्या बायोमध्ये त्याची लिंक देतो. तो कोर्स सगळ्यांनी बघावा, ते शिकून घ्या. आणि असं काही गरजेचं नाही की तुम्ही मोठीच गुंतवणूक केली. यू कॅन स्टार्ट ॲज स्मॉल ॲज 500 रुपीज, बट स्टार्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो टाईम इज मोर इम्पॉर्टंट रादर दॅन तुम्ही किती पैसे गुंतवताय याच्यापेक्षा किती वेळ तुम्ही गुंतवताय, किती काळ तुम्ही इन्व्हेस्टेड राहताय ते महत्त्वाचे. सो छोट्या व्यावसायिकांना पुन्हा मी तोच फॉर्म्युला सांगेन, तुमच्या इन्कमच्या मिनिमम 25% तुम्ही चालू करा आणि ते वाढवायचा सातत्याने प्रयत्न करा. त्याचा आढावा घ्या. मी मागच्या वर्षी माझं उत्पन्न किती झालं, ओके, माझं उत्पन्न 100 रुपये झालं मागच्या वर्षी, त्यातले मी गुंतवले किती, 20 रुपये, ओके, मग मी यावर्षी 22 करू शकतो का, 25 करू शकतो का, हा स्वतः रिव्ह्यू घ्या, जेणेकरून तुमची ती गुंतवणूक सातत्याने वाढत जाईल.